आई काय झालं बाळा? थकलायस का? घे पाणी घे. सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. मी ही परीक्षा पूर्ण केली. आता माझ्या अधोक्षजला बरं कर गाई. बरं वाटतंय ना? हो बरं वाटतंय. मला इंदूकडे गेलं पाहिजे. इंदूकडे जायला हवं. मी वाट बघत असेल माझी. इंदू येतोय मी. तुझा ताप गेला. देवी हाय पावली अदू. देवी आई आहे ना. माझ्यासाठी एवढं. इंदू तू माझ्यासाठी एवढं ते. आई, माझ्या सौभाग्यावर आलेलं भयंकर संकट तुझ्या आशीर्वादानं दूर झालं. असाच आशीर्वाद असू देत.
हो ताई, नाही माझ्याही डोक्यात आहे की एकल महिलांसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. हो मी फोन करते तुम्हाला, भेटू आणि काय तो निर्णय घेऊया. चला, रामकृष्ण हरी. अगं मला सांगायचं ना, मी केलं असतं. अरे आदू, ते बचत गटाच्या पैशांचं ते सगळं मी करेन. तू आधी बस येते. आदू, अरे बस. लिंबू पाणी घे. आदू, अरे आता जेवणाची वेळ आहे आणि तू लिंबू. तुझी तब्येत बरी नाही. तू माझी तब्येत एकदम नीट आहे आता. तुझ्या समोर बसलोय ना मी धड धाकट, काय नाही झालंय मला. आणि राहिला प्रश्न लिंबू पाणीचा, तर गटागटा पिऊन घेते, चांगली एनर्जी आहे. जेवणाआधी लिंबू पाणी, जेवणानंतर फिल्टर कॉफी. तू सी ना बडे वो हो. वो म्हणजे क्यूट गोड हस्बैंड. आयो मायो, मेरे होते हुए आपकी आंखों में आंसू. पगली, हे तो आनंद के आंसू आहे. इंदू, तू माझ्यासाठी जेवढं काही केलंय ना, ते मी सगळ्या जगाला असं ओरडून सांगू शकतो. माहिती, मेरे बायको मेरा गुरु है, मान है, सम्मान है, आसमान के चांद है, आदर्श बायको. थँक्यू इंदू, थँक्यू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. तुला पण थँक्यू सो मच. सासूबाई, दिग्रजकरांच्या घरात काय चाललंय हो? काही कळतच नाही. एक घटना चांगली होत नाही. सगळ्या घटना या फक्त आणि फक्त झोप उडवणाऱ्या. बस. तुमची झोप उडत असेल तर चांगलंच आहे की. सासूबाई, हे बघा, आमच्यावर घसरू नका आणि आमचा अपमान तर मुळीच करू नका. त्या नादात काय होतंय, तुमचं पाठराखीनबाईंवरच लक्ष हलतंय, फोकस हलतोय. आता त्यांनी काय केलं पाहिलं ना तुम्ही. इतकं काय केलंय हो? ते देवीच्या मंडपापर्यंत गुडघ्यावरती चालत गेली. मग 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 काय म्हणजे तुम्ही आता मलाच विचारताय मग काय. सासूबाई, अख्ख्या गावात फक्त पाठराखीनबाईंची चर्चा होते. नुसता असा उदो उदो होतोय. तुम्ही त्यात भर घालू नका. सासूबाई, अहो तुमच्या लक्षात येतंय का, मेवणे साहेबांची इमेज पाठराखीनबाईंनी मोठी केली आणि मेवणे साहेब आपल्या टीम मध्ये नाही. हे समजा या कार्टीमुळं ती नाटकं करते ना, तिच्या या नाटकांमुळं तिनं माझ्या अधोक्षजला माझ्यापासून दूर केलंय. मान्य आहे ना सासूबाई, तुम्ही म्हणताय ते सगळं मान्य आहे, बरोबर आहे. सासूबाई, ही अशीच नाटकं करून पाठराखीनबाई आता सगळ्या गावाला जवळ करतायत. याचा परिणाम इलेक्शन मध्ये काही होणार नाही, काही फायदा होणार नाही. तिने अशी 100 नाटकं केली ना, तर या निवडणुकीत या सगळ्याचा काही फायदा होणार नाही. जावई बापू, राजकारणाची हवा वेगळीच असते. तिथं तत्वाला आणि सत्वाला काही किंमत नसते. तिला जर असं वाटत असेल का या सगळ्या गोष्टी करून माझा अधोक्षज निवडून येईल, तर तसं होणार नाही. मी पण आहे ना, मी पण बघन कसं होणार नाही ते. पण काय करणार आहे तुम्ही. कळल, तिला कळल, तुम्हाला कळल, अख्ख्या गावाला कळल. आता पाच ही मोठी बाई काय काय करते. हॅलो डॉक्टर. हाय. हाय, मला सांग डॉक्टर, तुला नाईट शिफ्ट घ्यायची खूप सवय का रे? रात्रीच्या झोपेची ॲलर्जी आहे मला.
इंटरेस्टिंग बोलतोस हं तू. विटी आहेस फार. हे मला हजाराव्यांदा सांगितलंय आता कोणीतरी. हो. बरं, सोशल मीडियावर आपले फॉलोअर्स खूप स्पीडीली वाढत आहेत. पण त्याचा ग्राउंडवर काही इफेक्ट होतोय का? ऑफकोर्स आपली इमेज खूप चांगली बिल्ड होतीये. हा, पण आता तेवढंच पुरेसं नाहीये. आपल्याला प्रचार सभा सुद्धा घ्यावी लागेल. इंद्रायणीच्या चारित्र्यावर आता लोक संशय घेतात ना, त्यामुळे अधोक्षजची इमेज पूर्णतः खराब झाली आहे. अधोक्षजच्या स्ट्रेंथवर वार केलाय आपण. आता इंद्रायणीची इमेज जेवढी डागाळेल ना, तेवढी आपली इमेज चमकेल. त्या इंद्रायणीवर वार म्हणजे जे अधोक्षजची हार. कसा झालाय सर तू? आणि इंडिया आपली बेस्ट फ्रेंड आहे. आपण तिच्यावरच संशय घेतोय.